गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज खूप 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 दिवसानंतर ब्लॉग येणार आहे. तसं काही नाही ग, पूर्ण वाक्य होऊ दे, मग आलं तर म्हणजे कसं बरं वाटतं थोडंसं. तर बघत राहा पुढे काय काय होते आणि काय काय नाही. तर बाय. तर आज आपण खूप सकाळी कॉलेजला आलो होतो. कॉलेज अजून काही ओपन झालं नव्हतं, तर मला ना एवढे सुंदर फुलं भेटले. ते मी ना माझ्या फ्रेंडसाठी गोळा करत होते. तर तिला म्हणलं की मस्तपैकी आपण हे फुलं घेऊ आणि मी ती फुलं तुझ्या डोक्यामध्ये लावून देते. तर तिने आज एकदम ट्रेडिशनल असा ड्रेस घातला होता, कुर्ती वगैरे घातली होती. तर मला असं वाटलं की आपण थोडंसं तुझं केस थोडेसे डेकोर वगैरे करून, म्हणजे फुलं वगैरे त्या केसांना लावून आपण तुझा मस्तपैकी एक व्हिडिओ काढू. पण आमची महाराणी खूप हुशार, तिनं ते केस एवढ्या हलवू लागले ते फुलं पूर्ण खाली पडून गेले. मग तिचा जो लुक क्रिएट करायचा होता तो राहूनच गेला. मग लुक काय आम्ही तो काही क्रिएट केला नाही, कारण की ते पूर्ण फुलं ना खालीच पडत होते. तिला 2 मिनटं पण काही सबर नव्हतं. मग मी तिला तेच सांगत होते, अगं एवढे केस नको हलू बाई. पण ती काय करणार, ऐकणार तर नाही माझं. मग शेवटी आम्ही डिसाईड केलं की जाऊ दे, ते फुलं चांगली होती. मग आम्ही फॉलो न लावताच फोटो आणि व्हिडिओ वगैरे काही काढले. इथं आमची थोडीशी चालू होती मस्ती. मस्तपैकी आम्ही थोडीशी मस्ती वगैरे केली. तिनं थोडेसे माझे काही व्हिडिओज वगैरे काढले, फोटो वगैरे काढले. नंतर कॉलेज ओपन झालं. आपण आता आलो आहोत ड्रामा डिपार्टमेंटला. म्हणजे जेव्हा दिवाळीची सुट्टी लागल्या होत्या ना, जसा पसारा ठेवून गेलो होतो ॲज इट इज तसाच सगळं पसारा पडलेला होता. तर मग आम्ही आता काय करणार माहिती आहे का, ते सगळं आवरणार आहोत. तत्पूर्वी आम्ही ना थोडीशी डान्सची प्रॅक्टिस केली. ते आता गाणं निघलं आहे ना काली बिंदी, तर नेहा मला ना त्याच्यावरती काही स्टेप शिकवत होती. आणि मी खरं सांगू का, मी डान्समध्ये एवढी घाण आहे की मला डान्स म्हणजे येतच नाही. मी खूप म्हणजे येतच नाही मला डान्स. तर ती तरी पण मी थोडंसं ट्राय केलं. ती जसं स्टेप सांगत होती मला ते करून पाहत होते, पण मला काही त्या जमत नव्हत्या. ती बिचारी मला सांगून सांगून थकून गेली होती. पण काय करणार ना, नाही येत तर नाहीच येत. एकाच मिनटं थोडी ना सगळं डान्स येणार आहे आपल्याला. पण तरीही ती ट्राय करत होती. ती मला सांगत होती की अशा अशा स्टेप आहेत, असं असं कर. आणि ही ती स्टेप आहे जी मला ना समजतच नव्हती. मी खूप वेळ ट्राय केलं. मी ना ते पायांमध्ये कन्फ्यूज होऊन जात होते. तर म्हणलं आता डान्स खूप झाला, तर आता आपण लागूया कामाला. तर मी ना कॅमेरा ओपन ठेवून ना, म्हणजे आम्ही पूर्ण जो सामान होतं आपलं ह्या रूममधून स्टेजवरती पूर्ण सामान नेऊन ठेवलं. तर हे महारथी ना कॅमेरा ऑन होता म्हणून ना मस्तपैकी इमोजीज मस्तपैकी तोंड दाखवून जात आहेत की जसं काही त्यांना कोणी बघतंच आहे आत्ताच. तर व्लॉग तर मी नंतर टाकणार ना, तर ते आत्ताच इथं मस्तपैकी पोज वगैरे देत आहेत आणि मस्तपैकी काम करतात. तर असं करत करत आपलं काम कंप्लीट झालं. सगळ्यांनी एकदम फास्टमध्ये पूर्ण सामान स्टेजवरती वगैरे नेऊन ठेवलेलं आहे. तर आता ना आपण थोड्या वेळानंतर प्रॅक्टिसला लागणार होतो. तर त्याच्यासाठी सगळं सामान लागत होतं. तर त्यासाठी सर्व सामान आता स्टेजवरती नेऊन ठेवत आहेत. तर इथं आमचं झालं होतं पूर्ण काम कंप्लीट, त्यामुळं आम्ही एवढं हॅप्पी झालो होतो ना. आणि इथं हे बघा, इथं हे चालू आहे ताकद प्रदर्शन. म्हणजे कोणाचे स्टेजवरती काय करतील काही सांगताच येत नाही. इथे सर्वजण मला हाय बाय करत होते, त्यांना मी हाय वगैरे केलं. हे बघा, हे दिवाळीचे कंदील अजूनही काढले नव्हते. ती जबाबदारी आमच्यावर दिली होती की तुम्ही हे कंदील वगैरे काढून टाका, नंतर प्रॅक्टिस करा. तर हे माझे काही दादा आहेत की ते कंदील वगैरे काढून घेत होते. ही महाराणी बघा, हिला ना सगळीकडं म्हणजे असं उथलपुथल करायचंच असतं, शांत म्हणजे बसणारच नाही. तर इथं होतं की नाही मी पण